मृत्यू कधी कोणाचा कसा होईल हे आजपर्यंत कोणीच सांगू शकलेलं नाही. नैसर्गिक असो की मानवनिर्मित एखादी आपत्ती किंवा संकट कशा प्रकारे येऊ शकतं याचा अनुभव सध्या पिंपरी चिंचवड शहर घेत आहे. कचऱ्याचा ढिगारा अर्थात डोंगर कोसळून मृत्यू होण्याची भारत देशातील ही पहिलीच घटना मोशी येथे घडल्याने अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा पहिलाच प्रसंग NDRF तसेच लष्कराच्या जवानांपुढे उभा ठाकला आहे. बुधवारी 8 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता ही दुर्घटना घडली. जवळपास 200 फूट उंची इतक्या महाकाय डोंगरा एवढा कचरा सर्वप्रथम बाजूला काढणे आणि मग कोसळलेल्या त्या 3 मजली इमारतीमध्ये प्रवेश करून आत अडकलेल्या 8 जणांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न युद्धपातळीवर सध्या येथे सुरू आहे. JCBच्या खोऱ्याने कचरा डंपरमध्ये भरणे व हळूहळू पुढे सरकत राहणं ही प्रचंड वेळखाऊ व किचकट प्रक्रिया असली तरी मागील 48 तासांपासून सलगपणे हे काम सुरू आहे. सुदैवाने कालपासून पाऊस थांबल्याने या प्रक्रियेला थोडा वेग आला असला तरी कचऱ्याची दुर्गंधी व निर्माण झालेला गॅस अशा प्रतिकूल परिस्थितीतही लष्कर व NDRFचे जवान जीवाची बाजी लावून आत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी यंत्रणेमार्फत राबत आहेत. अशा प्रकारची आपत्ती यापूर्वी 1997मध्ये कोलंबियातील मेडलिंग शहरातील कचरा डेपोमध्ये घडून कचऱ्याचा ढीग आजूबाजूच्या घरांवर कोसळला होता. तर 2000 साली फिलिपिन्स देशात अशीच घटना घडून 278 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचं गांभीर्य ओळखून फिलिपिन्स सरकारने इकॉलॉजिकल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ॲक्ट 2000 हा कायदा मंजूर केला होता. या अंतर्गत त्या देशातील सर्व उघडे व धोकादायक कचरा डेपो बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्यावेळेस ही केस न्यायालयात दाखल झाली तेव्हा स्थानिक प्रशासनाला दोषी धरून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता. तिसरी घटना इथिओपिया या देशात 2017मध्ये घडून घरांखाली दबले गेलेल्या 113 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर चौथी घटना युगांडा देशातील कितेजी शहरात घडून मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर कोसळून अनेक घरे त्याखाली दबली गेली होती. पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीने सुदैवाची बाब म्हणजे मोशी येथील 84 एकरच्या कचरा डेपो परिसरात मानवी वस्ती निर्माण झालेली नाही आहे. जर वीज निर्मिती प्रकल्प कचऱ्याच्या डोंगरापासून 500 फूट जरी लांब असता तरी जीवितहानी घडू शकली नसती. सध्या तरी आत अडकलेल्या 8 जणांना बाहेर काढल्यानंतरच कचऱ्याच्या प्रक्रियेचे पुढे काय नियोजन करायचे या चिंतेत महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी गर्क आहेत. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.